शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. आपलं स्वागत आहे जनता न्यूज चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आज 17 जून 2026 रोजी आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र हवामान अंदाज. पण त्या अगोदर शेतकरी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. आणि आजचा व्हिडिओ सुरू करण्याअगोदर एक छोटं मनापासून सांगायचं आहे आपल्याला, आपला चॅनल आता हळूहळू पुढे जात असून जवळपास प्रत्येक शेतकरी बांधव आपल्या चॅनलशी जोडला जातोय आणि सबस्क्राईब करत आहे. हे फक्त तुमचं प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. शेतकरी मित्रांनो, चला तर बघूया मुख्य सद्यस्थिती काय आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ लक्षपूर्वक देऊन काळजीपूर्वक ऐका. शेतकरी मित्रांनो, राज्यात मान्सूनची वाटचाल मंदावली असून मान्सून एकाच ठिकाणी रेंगाळला आहे. यामुळे तापमानात प्रचंड चढउतार पाहायला मिळत असून काही भागात उष्णतेचा कहर तर काही भागात दिलासादायक सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे. मित्रांनो, चला तर बघूया मुंबई व उपनगर येथे पावसाची शक्यता दर्शवली आहे. शेतकरी मित्रांनो, मुंबई आणि उपनगरामध्ये हवामान अतिशय उष्ण व दमट राहील आणि इथे उकाड्याचे राहील. दिवसाचे कमाल तापमान सुमारे 33 डिग्री सेल्सिअस ते 35 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नागरिकांना दुपारच्या वेळी प्रचंड उकाडा जाणवेल, मात्र संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरी कोसळतील, ज्यामुळे रात्री वातावरणात थोडा गारवा येऊ शकतो. आता बघूया कोकण किनारपट्टीकडे. येथे हलका पाऊस, कारण संपूर्ण किनारपट्टीच्या भागात उकाडा किंवा तीव्र स्वरूपात कायम राहील. विशेषतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनमुळे या प्रभावामुळे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसतील. दुपारनंतर ढगाळ वातावरण वाढण्याची दाट शक्यता दर्शवली आहे. चला तर वळूया मराठवाडा विभाग. येथे उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. कारण मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे मराठवाड्यात उन्हाचा कडाका आणि उष्णता प्रचंड वाढणार असून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड या प्रमुख जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट म्हणजेच हीट वेव्ह जाणवणार असून कमाल तापमानात मोठी वाढ नोंदवली जाणार आहे. नागरिकांनी दुपारी बाहेर पडणे टाळावे. शेतकरी मित्रांनो, चला तर वळूया विदर्भ प्रदेशाकडे. येथे तीव्र उष्णता हवामान विभागाने व्यक्त केली असून विदर्भातील अनेक भागांमध्ये विशेषतः अकोला, नागपूर आणि अमरावतीमध्ये उष्णतेची तीव्र लाट म्हणजेच सेव्हर हीटवेव्ह कायम राहील. दुपारच्या वेळी कडक ऊन राहील, परंतु उत्तरार्धात म्हणजेच दुपारनंतर काही स्थानिक भागात अचानक ढग जमा होऊन मेघगर्जनेची दाट शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. शेतकरी मित्रांनो, चला तर वळूया मध्य महाराष्ट्राकडे. येथे ढगाळ वातावरण राहील. पुणे आणि नाशिक शहरांसह लगतच्या घाट परिसरामध्ये दिवसभर संमिश्र वातावरण राहील. दुपारनंतर आकाश पूर्णपणे ढगाळ होईल आणि काही ठराविक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळतील. उकाड्यापासून अक्षांत सुटका मिळण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, हा होता आजचा हवामान अंदाज. शेतकरी मित्रांनो, राज्यातील महाराष्ट्र हवामान लाईव्ह अपडेट्स आणि मुंबई हवामानाचा सविस्तर अंदाज किंवा इतर कोणताही अंदाज पाहण्यासाठी तुम्ही थेट हवामान अंदाज लाईव्हवरून माहिती मिळवू शकता. आणि तुम्हाला कोणत्या विशिष्ट जिल्ह्याची किंवा शेतकऱ्यांसाठीच्या कृषी हवामान सल्ल्याची माहिती हवी आहे ते सांगितल्यास मी तुम्हाला अधिक मदत करू शकेन. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुमच्याकडे हवामान स्थिती काय आहे. शेतकरी बांधवांनो, शेतकरी मित्रांनो, अशाच महाराष्ट्र हवामान अंदाजासाठी आपल्या जनता न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.